पुढची महत्त्वाची बातमी डोंबिवलीच्या रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण रमेश म्हात्रेला आज कोर्टामध्ये हजर करणार आहे। रमेश म्हात्रे आणि त्याच्या इतर 3 सहकाऱ्यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे। पोलीस त्यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याची किंवा न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करू शकतात। शिवसेनेकडून मात्र रमेश म्हात्रेंवर अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, डोंबिवलीच्या रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण रमेश म्हात्रेला आज कोर्टामध्ये हजर करणार आहे। अशोक कांबळे आमचे प्रतिनिधी थेट जोडले जात आहेत त्या बातमीच्या संदर्भातली अधिकची अपडेट देण्यासाठी। अशोक, आपण पाहतोय रमेश म्हात्रेला आज कोर्टामध्ये हजर करणार आहे। कोर्ट नेमकं पोलीस कोठडी देतं की न्यायालयीन कोठडी देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र रमेश म्हात्रेवर अद्यापपर्यंत पक्षानं कोणतीही कारवाई केलेली नाहीये। या बातमीच्या संदर्भातली नेमकी अपडेट काय आहे? शुभम, अगदी बरोबर आहे। काही दिवसापूर्वी एका रुग्णाला घेऊन प्रेस्क्रिप्शनसाठी आलेली एका महिला रुग्णाला घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये गदारोळ झाला होता आणि त्या गदारोळामध्ये आरोपी रमेश म्हात्रे यांनी आणि यांच्या साथीदारांनी हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टर नर्स असतील यांना मारहाण केली। त्यानंतर सीसीटीव्ही पुन्हा व्हायरल झाला होता। मात्र पोलिसांकडे डॉक्टरांनी तक्रार केल्याच्या नंतर पोलिसांनी त्या 3 आरोपींना त्वरित अटक केलं। मात्र त्यातला जो प्रमुख आरोपी होता रमेश शुक्ला म्हात्रे यांना अटक नव्हती केली। त्यानंतर रोहित पवार, आदित्य ठाकरे हे देखील डोंबिवली हॉस्पिटल येऊन त्यांनी भेट दिली आणि त्यानंतर जो प्रमुख आरोपी होता त्यांना देखील अटक करण्यात आली। रमेश म्हात्रेला अटक करण्यात आल्याच्या नंतर त्यांना त्यांची परिस्थिती तब्येत त्यांची खराब झाल्यामुळे त्यांना ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि तिथून डॉक्टरांनी त्यांना त्यांची तब्येत बरी नाहीये म्हणून त्यांनी आदेश दिला होता आणि तो पोलिसांनी न्यायालयामध्ये हजर केला। परंतु न्यायालयाच्या जजनी तो अर्ज फेटाळला आणि त्यांनी सांगितलं की आरोपी माझ्यासमोर हवा आहे म्हणून। मग त्यानंतर आरोपीला देखील हजर केले त्यांनी आणि आरोपीला हजर केल्याच्या नंतर रमेश म्हात्रे यांना 3 दिवसाची पीसी भेटली होती आणि ते आज पीसी पूर्ण होते। म्हणजे पूर्वीचे 3 आरोपी आणि रमेश म्हात्रे यांची आज पीसी पूर्ण होते। आज त्यांना पुन्हा न्यायालयामध्ये हजर करणार आहे आणि न्यायालयामध्ये हे बघावं लागेल की कल्याण कोर्ट त्यांना पोलीस कोठडी देते की न्यायालय कोठडी देते। मात्र पक्षातील कारवाई जी होणार होती, त्यांचं नगरसेवक पद बरखास्त होणार होतं, ते काही झालेलं नाही। अजून पक्षाने कुठली कारवाई केलेली नाहीये। तर आता आज कोर्टामध्ये न्यायालयामध्ये त्यांना हजर केल्याच्या नंतर जे त्यांना काय सुनावणी देते, न्यायालयीन कोठडी देते की पोलीस कोठडी देते हे बघावं लागेल। शुभम, अशोक, नक्कीच कोर्टाचा निर्णय काय असतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दिलेल्या माहिती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।